ओम काळेश्वरी, मी माझ्या गुरूंचे पाय धुवून पाणी पितो, अजूनही पितो। गुरुपौर्णिमेला मी माझ्या गुरूंचे पाय धुतले आणि पाणी प्यायलो। आता माझे शिष्य माझे पाय धुवून पाणी पित असतील तर ही त्यांची भावना आणि श्रद्धेचा भाग आहे, त्याला मी काय करणार। हे वाक्य आहे एका पप्पांचं। आता तुम्ही म्हणाल, कोण आहेत हे पप्पा जे श्रद्धेच्या नावाखाली मारतायत अंधश्रद्धेच्या गप्पा? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। बाबा झाले, बुवा झाले, आता आले पप्पा, पाय धुवून पितात पाणी, ही भक्तांची कसली श्रद्धा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पुणे विद्येचं बाहेरघर, गुंडांचा आगार आणि जिथं नित्यनेमानं भरतो अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबा बुवांचा दरबार। अहो दरबार कसला, हा तर श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार। आई काळूबाईच्या नावानं वारजे माळवाडीत भरतो असाच एक दरबार। महाराष्ट्रात आधीच बाबा बुवांची भाऊ गर्दी, त्यात भर म्हणून की काय उमेश तागुंदे नावाच्या आणखी एका गुरुची भर पडली आहे। आणि याच गुरुला त्याचे भक्त ज्या नावानं हाक मारतात ती हाक म्हणजे पप्पा। गुरुपौर्णिमे दिवशी या पप्पांचे त्यांच्या अनेक महिला शिष्यांनी पाय धुतले, पण या शिष्या इतक्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी ज्या पाण्यानं आणि दुधानं पप्पांचे पाय धुतले ते पाणी आणि दूध चक्क पिऊन टाकले। या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की हे पप्पा असे आहेत तरी कोण ज्यांचे पाय धुवून पाणी प्यायल्या त्यांच्या शिष्या अजिबात मागपुढे पाहत नाहीत। एक दोन नव्हे तर असे अनेक शिष्य आणि शिष्या उमेश तागुंदे उर्फ पप्पांचे पाय धुवून पाणी पिताना व्हिडिओमध्ये दिसतात। त्यामुळे पाय धुतलेलं पाणी पिणं हे किळसवाणं कृत्य तुम्हाला अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असल्याचं वाटत नाही का, असा प्रश्न या पप्पांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर तर भन्नाटच होतं। तुमचे माझ्यावर इतके उपकार आहेत की तुमचे पाय धुवून पाणी प्यायलो तरी कमीच, असं आपण म्हणतोच ना। मी माझ्या गुरूंचे पाय धुवून पाणी पितो, अजूनही पितो। गुरुपौर्णिमेला मी माझ्या गुरूंचे पाय धुतले आणि पाणी प्यायलो। भक्त स्वतःहून पाय धुवून पाणी पितात, मी माझे पाय धुण्यास भक्तांना विरोध करतो। भक्तांना पाय धुवून पाणी पिण्याचे कोणतेही आदेश मी देत नाही। आता माझे शिष्य माझे पाय धुवून पाणी पित असतील तर ही त्यांची भावना आणि श्रद्धेचा भाग आहे, त्याला मी काय करणार। आता बोला, त्या अंगावर सोनच सोनं घालून फिरतात, गळ्यात सोन्याच्या माळा, चेन, दोन्ही हातातल्या 8 बोटांमध्ये अंगठ्या, एवढं अंगावर सोनं घालून फिरणारे पप्पा कामधंदा तरी काय करतात हो? उमेश तागुंदे यांचा दुग्ध व्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय, चौकात हॉटेल आहे, शिवाय ते जागा खरेदी विक्रीचा व्यवहार करतात आणि बांधलेल्या खोल्यांच्या भाड्यावर उत्पन्न मिळवतात। असो, त्यांनी अंगावर किती सोनं घालून फिरावं हा त्यांचा वैयक्तिक विषय झाला, पण दरबार देणाऱ्या भक्तांनी त्यांचे पाय धुवून पाणी पिणं हा किळसवाणा विषय झाला। उमेश तागुंदे यांच्या दरबारात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आई यल्लम्मा देवी आणि आई काळूबाई यांच्या मूर्ती आहेत। त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण या दरबारात येऊन हजेरी लावतात। 12वी पर्यंत शिकलेले उमेश तागुंदे देवी काळूबाईच्या भक्तीशी संबंधित आध्यात्मिक प्रवचन व दरबार आयोजित करतात। भक्तांच्या घरी देवीच्या मूर्तीची स्थापना करणं, स्वतःच्या हातांनी परडी भरणं, दरबारात किंवा त्यांच्या घरी जाऊन जागरण गोंधळाचे कार्यक्रम करणं, हे आध्यात्मिक काम करणारे पप्पा सध्या व्हायरल व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आहेत। आता जाता जाता उमेश तागुंदे यांना पप्पा हे नाव कसं पडलं तेही सांगतो। 2006 मध्ये एक अनोळखी मुलगा त्यांच्याकडे आला होता म्हणे। त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्याच्यावर वडिलांसारखं प्रेम केलं। त्या मुलानं त्यांना पप्पा म्हणण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून सर्व भक्तगण त्यांना पप्पा या नावानं हाक मारू लागले।
एकूणच काय तर सध्या महाराष्ट्रात बाबाबुवांची खूपच चलती आहे. सगळ्यांचे कामधंदे मंदीत असले तर या बाबाबुवांचे पप्पांचे व्यवसाय मात्र तेजीत चालतात. आजवर कितीतरी बाबांचं भिंग फुटलं, पण शिकलेले न शिकलेले अनेक लोक या बाबाबुवांच्या नादी लागणं काही सोडत नाहीत. आणि मग त्या नाशिकच्या खरात बाबासारखं असं काही एखादं कांड घडतं तेव्हा मात्र सर्वांची झोप उडते. पण या बाबाबुवांचं काम काही थांबत नाही. एक गेला की दुसरा उभा राहतो, दुसरा गेला की तिसरा. श्रद्धेच्या नावाखाली गल्लोगल्ली पसरलेल्या या अंधश्रद्धेच्या जाळ्यात कुणी ना कुणीतरी अडकून पडतो आणि श्रद्धेच्या नावाखाली हा अंधश्रद्धेचा बाजार सुरूच राहतो. मग तो कुणी बाबा असो, बुवा असो की पप्पा. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.